नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSC ग्रुप बी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे भूगोल या विषयाचे वन लाइनर्स. यामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जागतिक भूगोलातील परीक्षेत वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे मुद्दे अगदी सोप्या भाषेत आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नोट्स तयार करा. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर. भारतात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. महाराष्ट्राची किनारपट्टी सुमारे 720 किलोमीटर. कोकण किनारा. सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर कळसुबाई 1646 मीटर. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी सुमारे 1465 किलोमीटर. दक्षिण गंगा देखील त्याला म्हणतात. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे झाला. कोयना नदीवरील धरण कोयना धरण. शिवसागर जलाशय महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलाशय जायकवाडी धरण नाथसागर संभाजीनगर. महाराष्ट्रातील कापसाचा पट्टा विदर्भ. काळी मृदा कापूस उत्पादनासाठी महाराष्ट्र प्रसिद्ध. लोणार सरोवर बुलढाणा जिल्हा. उल्कापातामुळे तयार झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून लोणार सरोवराला ओळखले जाते. चिखलदरा अमरावती जिल्हा. विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणून चिखलदरा याला ओळखले जाते. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस अंबोली सिंधुदुर्ग येथे पडतो. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर ज्याला आता अहिल्यानगर असे म्हणतात. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्हा. वाघासाठी प्रसिद्ध. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्हा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई शहरातील राष्ट्रीय उद्यान. महाराष्ट्रातील प्रमुख बंदरे मुंबई. जवाहरलाल नेहरू बंदर नावाशीय. जवाहरलाल नेहरू बंदर भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर. महाराष्ट्रातील प्रमुख मृदेचे प्रकार काळी लाल गाळाची खारवट. काळी मृदा कापूस लागवडीसाठी उपयुक्त. महाराष्ट्रातील प्रमुख घाट भोरघाट थळघाट आंबाघाट. भीमा नदीची उपनदी मुळा मुठा. पूर्णा नदी तापी नदीची उपनदी. तापी नदीचा उगम मुलताई मध्य प्रदेश येथे. महाराष्ट्रातील प्रमुख पठार दख्खनचे पठार. सह्याद्री पर्वत पश्चिम घाट म्हणून ओळखले जातात. आता आपण भारताचा भूगोल बघूयात. भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर. जगात 7वा क्रमांक भारताचा लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. भारताची लोकसंख्या भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारताचे उत्तर ते दक्षिण अंतर 3,214 किलोमीटर. भारताचे पूर्व ते पश्चिमांतर 2,933 किलोमीटर. कर्कवृत्त भारतातून 8 राज्यातून जाते. गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा मिझोराम. भारतातील सर्वात लांब नदी गंगा 2,525 किलोमीटर. भारतातील सर्वात लांब उपनदी यमुना. भारताचे सर्वोच्च शिखर K2 गॉडविन ऑस्टिन 8,111 मीटर. भारतातील सर्वोच्च शिखर कांचनगंगा 8,556 मीटर सिक्कीम. थरचे वाळवंट राजस्थान भारतातील सर्वात मोठे वाळवंट. चेरापुंजी आणि मॅसेनराम मेघालय जगातील अतिवृष्टीचे ठिकाणे. दख्खनचे पठार बेसाल्ट खडकापासून बनलेले. मान्सूनचे आगमन साधारणपणे 1 जून रोजी केरळ किनारपट्टीवरून होते. सुंदरबन पश्चिम बंगाल जगातील सर्वात मोठे मॅंग्रोव्ह जंगल. भारताची सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य गुजरात.
भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य राजस्थान, तर भारताचे सर्वात छोटे राज्य गोवा. भारतातील सर्वात उंच धरण टिहरी धरण उत्तराखंड. हिराकुंड धरण महानदी ओडिसा. भाकरा नागल धरण सतलज नदीवर. डल सरोवर जम्मू काश्मीर श्रीनगरचे हृदय या सरोवराला ओळखले जातात. उलर सरोवर भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. चिल्का सरोवर ओडिसा भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर. अरवली पर्वतरांग भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग. हिमालय जगातील सर्वात तरुण पर्वतरांग. निलगिरी पर्वत पश्चिम व पूर्व घाट यांचा संगम. इमुडी शिखर दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर. इंदिरा पॉइंट भारताचा दक्षिणेकडील टोक. गीर राष्ट्रीय उद्यान आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध. सायलेंट व्हॅली केरळ जैवविविधतेसाठी प्रसिद्ध. आता आपण जागतिक भूगोल बघूयात. जगातील सर्वात मोठा खंड आशिया. जगातील सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया. जगातील सर्वात मोठा महासागर प्रशांत महासागर. जगातील सर्वात खोल महासागर प्रशांत महासागर. जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी आफ्रिका येथे. काही अभ्यासानुसार ॲमेझॉन नदी सर्वात लांब मानली जाते. जगातील सर्वात मोठी नदी ॲमेझॉन पाण्याच्या प्रवाहानुसार. मॅरियाना गर्ता प्रशांत महासागर जगातील सर्वात खोल भाग. सहारा वाळवंट आफ्रिका जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट. गोबी वाळवंट मँगोलिया चीन. एव्हरेस्ट शिखर नेपाळ तिबेट सीमेवर जगातील सर्वोच्च शिखर 8848.86 मीटर. वृषुवृत्तावर दिवस रात्र दिवसभर जवळपास 12 तास. ग्रीनलँड जगातील सर्वात मोठे बेट. भूमध्य प्रदेश युरोप आफ्रिका दरम्यान. मृत समृद्ध जगातील सर्वात खारे सरोवर. बेंकाल सरोवर जगातील सर्वात खोल गोड्या पाण्याचे सरोवर. अंटार्क्टिका सर्वात थंड खंड. आफ्रिका अंध खंड म्हणून ओळखला जातो. जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते. नॉर्वे मध्यरात्रीच्या सूर्याचा देश नॉर्वेला ओळखले जाते. कॅनडा जगातील सर्वाधिक सरोवरे असलेला देश. नेदरलँड समुद्रपट्टीखालील प्रदेशासाठी प्रसिद्ध. पनामा कालवा अटलांटिका व प्रशांत महासागर जोडतो. सुएम कालवा भूमध्य समृद्ध व लाल समृद्ध जोडतो. तर मित्रांनो, आजच्या MPSC ग्रुप बी भूगोल वन लायनर्सचा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडला असेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबा, म्हणजेच पुढील सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.